त्या बैठकीला चर्चेसाठी बोलवलं होतं, पण कशासाठी बैठक होती ती कोणालाच माहीत नव्हती. पण तरी मी सर्वांना आग्रह केला होता की सर्वांनी बैठकीला या, कारण 7-8 महिन्यानंतर ती बैठक लागली निवडणुका झाल्यानंतर. त्या चर्चेसाठी आम्ही गेलो होतो. काही कारणास्तव आमची बैठकमध्ये बोलता बोलता आमचं प्रवीण आपलं डिसूजा साहेब आहेत ते आले होते, त्यांच्याशी बोलत होतो मी. तर अरुण निंबाळकर साहेब, अजित मित्रे ते आले की हे ते पदाधिकारी नाही पाहिजेत बोलतो कोणी, जे आपल्या पदावरती आहेत त्यांनाच इथं ठेवायचं. मग तेवढं बोलणं झाल्यानंतर त्याला काढलं आपण बाहेर. त्यानंतर विषय असा आला की शरद पाटील आले. पाटील साहेबांच्या मागे कोण पोरं होती, आता मला तर एक धनराज पाटील त्यांच्याच घरातला पोरगा आणि 70-80 पोरं होती ती, आणि त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली आम्हाला. पण आमची बैठक कशासाठी होती आम्हालाच माहीत नव्हती, पण आम्ही गेलो होतो त्या बैठकीला आणि आमच्या वरिष्ठांना पण हात उचलण्याचा प्रयत्न केला जे मुंबईवरून आले होते. आणि त्यानंतर सावरासावर केली, आम्ही बैठक पार पाडली. जे काय बोलायचं प्रत्युत्तर द्यायचं ते दिलं होतं. आणि आमची बैठक तर अगोदर सेनाभवनला पण झाली होती. मी उद्धवजींना पण निवेदन दिलं होतं ह्यासाठी. माझ्यासोबत ते चंदू प्रसाद आहेत, त्यालाही मारला, पण त्याला बाहेर काढल्यानंतर तुम्ही त्याला मारायचं कारण नव्हता.